नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजही मार्केट अगदी थोडा वेळ तेजीत होतं, पण बहुतेक वेळ मार्केटात मंदीतच होतं. एक वेळ अशी होती की 650 पॉईंट जवळजवळ मार्केट मंदीत गेलं होतं. संध्याकाळी बघितलं मार्केट बंद होताना तर क्रूड पुन्हा 69.23च्या लेवलला आलं होतं. बरेच रिझल्ट लागले. रिझल्ट सीझन तर आहेच. 15 ऑगस्टपर्यंत रिझल्ट लागत राहतील. त्याच्यामध्ये 20 रिझल्ट तरी मार्केटच्या वेळात लागले. कार ट्रेडचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. रिझल्ट चांगला आला. मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. मोल्ड टेक यांचाही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचं मार्जिन कमी झालं. मंगलोर केमिकल आणि फर्टिलायझर यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन फ्लॅट राहिलं. BELचा रिझल्ट चांगला आला, पण शेअर वाढला नाही. प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही वाढलं. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिनही वाढलं. अडाणी ग्रीनचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन कमी झालं. मदरसन वायरिंग प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. अजंता फार्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. अरविंद स्मार्ट स्पेसिस प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. TTK प्रेस्टीज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. निप्पॉन लाईफ प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. अंबर एंटरप्राइजेसने इस्रायलची कंपनी युनिट्रॉनिक्समध्ये 40.24% स्टेक 404 कोटीला घेतला. आता मार्केट करा तुम्ही किंवा मार्केट नका करू, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आता ही जेव्हा बातमी वाचली तेव्हा त्यात त्यांनी लिहिलं होतं की 15.6 कोटी शेकेल एवढं ते पेमेंट करणार आहेत त्या स्टेकसाठी. मग तेव्हा वाचून पाहिलं तेव्हा कळलं की शेकेल हे इस्रायलचं चलन आहे. आता मग त्यांनी जेव्हा सांगितलं की 15.6 कोटी म्हणजे 404 कोटी रुपये, तर मग यांचं प्रमाण काय असेल ते शोधलं. तेव्हा लक्षात आलं की एक शेकेल किंवा शेकल म्हणजे 25 रुपये 89 पैसे होतात. आणि मग त्याप्रमाणे 15.6 कोटी म्हणजे किती होतील, असे ते 404 रुपये येतात. तर मार्केट इतक्या गोष्टी शिकवत असतं. मार्केटच्या वाटेवर असा जर विचार केला तर बरंच नॉलेज आपल्याला मिळतं. IIP जूनचा IIP आला तो 1.2 वरनं 1.5% एवढा आला. माझगाव डॉक्सचा रिझल्ट काही खूप चांगला आला नाही. प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे, पण प्रॉफिट कमी होण्याचं प्रमाणही जास्त आहे. त्याचप्रमाणे मार्जिनही कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे. इंडसइंड बँकेचाही रिझल्ट कमजोर आला. प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, ग्रॉस NPA वाढले, नेट NPA सुद्धा वाढले. JM फायनान्शियल
यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. NTPC ग्रीनचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं. आता रेडिको खेताननी लक्झरी व्होडका सेगमेंटमध्ये पदार्पण केलं. द स्पिरिट ऑफ काश्मीराय KASHMYR असं त्यांनी या नवीन स्पिरिटचं नाव ठेवलं. आणि हे आत्ता त्याचं लॉन्चिंग उत्तर प्रदेशात केलं आहे आणि नंतर हळूहळू गोवा, महाराष्ट्र आणि बाकीच्या स्टेटमध्येही लॉन्च करणार आहेत. आणि हे जे लॉन्चिंग झालं आहे लक्झरी व्होडका सेगमेंटमधलं, त्याच्यामध्ये 2 व्हेरियंट त्यांनी लॉन्च केली आहेत. एक इंडियन नॅचरल आणि दुसरं इंडिया सॅफ्रॉन. हे 2 प्रकार याच्यामध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. आता अडाणी टोटल गॅस प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. टॉरेंट फार्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. रेल तेलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. नेक्स्ट्रा याचं स्पेलिंग आहे NXTRA. ही भारती एअरटेलची सबसिडियरी आहे. हिने सोलार, विंड आणि हायब्रिड एनर्जी सप्लायसाठी ॲम्पिन एनर्जी बरोबर एक करार केला आणि त्या करारान्वये 125.65 मेगावॅट सोलार, विंड आणि हायब्रिड एनर्जी ही ॲम्पिन एनर्जी ही कंपनी त्यांना सप्लाय करेल. त्यामुळे आज रिझल्ट जरी लागले तरी सगळ्या रिझल्टला काही मार्केटचा चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि NTPC ग्रीनचा रिझल्ट वगैरे मार्केट संपल्यावर लागला आहे. तर आता असंच मार्केट पडत राहणार असेल तर 24,500पर्यंत तरी मार्केट खाली जाण्याची शक्यता संभवते. कारण प्रत्येक मूव्हिंग ॲव्हरेज मार्केट तोडतच चाललं आहे. लोअर हाय लोअर लो होतो आहे. त्यामुळे 24,400ला मार्केटचं पडणं थांबायला पाहिजे. म्हणजे अगदी 90%. तिथे जर नाही थांबलं तर मग 24,200 शिवाय काही पर्याय नाही. तर बघूया काय काय होतं आहे ते. रोज मार्केट तर 500-600 पॉईंट खालीच जात आहे. तर उद्या काय करतं आहे ते पाहूया. नमस्ते.